नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शीतल इन्स्पायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही यामधील चौथे प्रकरण आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य. यामध्ये आपत्तीच्या अंतर्गत व राष्ट्रीय सुरक्षतेवरचे परिणाम डिटेलमध्ये दिलेले आहेत. लेखन काम पाहूया. प्रथम प्रश्नोत्तरे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भूकंप, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेवर कोणते परिणाम झाले होते? त्याच्यामध्ये दिले गुजरात भूकंप 2001. त्यामध्ये कोणत्या ठिकाणी झाला होता? भुज, अहमदाबाद, गांधीनगर, कच्छ, सुरत, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जोधिया. उत्तर आहे भूकंप. लष्करी तळाचे व वायुदलाचे प्रचंड नुकसान या भूकंपामुळे झाले. दळणवळणात अडचण निर्माण झाल्यास लष्करी तळांना साधन सामग्री पुरवण्यामध्ये अडचणी झाल्या. चक्रीवादळामुळे नौदलाच्या तळाचे नुकसान झाले. दुसरं, NDRFच्या बटालियनची नावे लिहा. NDRFच्या बटालियनमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज का असते? बटालियनची नावं दिली आहेत. 18 N गुवाहाटी, 28 N हरिघाटा, 3 BN मुंडाली, 4 BN अक्रोमन, 5 BN पुणे, 6 BN वडोदरा, 7 BN भाटिया, 8 BN गाझियाबाद, 9 BN पाटणा, 10 BN विजयवाडा, 11 BN वाराणसी, 12 BN डोईमुख. आपत्ती निवारण्यास जलद कृती व उपाययोजनांची गरज असते. तसेच संभाव्य अडचणींवर मात करता येणेही आवश्यक असते. तिसरा प्रश्न, आपत्ती निवारण्यात लष्कराचे महत्त्व थोडक्यात लिहा. कोणत्याही आपत्ती प्रसंगी त्या आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने सरकारद्वारे शेवटचा उपाय म्हणून लष्कराला पाचारण केले जाते. उच्च प्रतीची शक्ती, शिस्त, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, शीघ्र प्रतिसाद, उच्च दर्जाची साधने यांच्या मदतीने आपण आपत्ती निवारण्यास लष्कर सहभागी होते. आपत्तीच्या काळात लोकजीवन विस्कळीत झालेले असते, तेव्हा तेथे फक्त लष्करच काम करू शकते. याशिवाय तेथे काहीही होऊ शकत नाही. आपत्तीचे स्वरूप, स्थान, तीव्रता व प्रत्यक्ष गरज या आधारे लष्कर आपली भूमिका बजावतात. लेखन कामावर आधारित उपक्रम. एकूण 2 उपक्रम दिले आहे. एक लिहिण्यास सांगितले आहे, परंतु आपण दोन्ही पूर्ण करणार आहोत. पहिला उपक्रम, भूकंप बाधित क्षेत्राची माहिती मिळवा. पुढे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखन करा. उदाहरणार्थ गुजरातचा भूकंप दिलेला आहे. अहवाल लेखन. 1. भारतातील भूकंप बाधित क्षेत्र. पहिलं गुजरात, दुसरं सिक्कीम, तिसरं कोयना, चौथं पालघर. भूकंप झालेल्या घटना. 2001 मध्ये झालेला भूकंप गुजरातमध्ये, 2011 मध्ये सिक्कीम मधील भूकंप, 2004 मध्ये हिंदी महासागरात भूकंपामुळे निर्माण झालेल्या लाटा. भूकंपामुळे झालेली हानी. पहिलं, लष्करी तळाचे नुकसान. दुसरं, वायुदलाचे नुकसान. तिसरं, दळणवळणात अडचणी निर्माण होते. चौथं, मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली. 5वं, नैसर्गिक हानी होते. 6वं, संपर्क साधने शक्य होत नाहीत. चौथा मुद्दा, भूकंपस्थळी लष्कराची मदत. पहिलं, स्थलसेना. स्थलसेनेचे जवान भूकंप क्षेत्रात लोकांचा बचाव करण्यासाठी सदैव तत्पर असतात. वायुदल. वायुदलामार्फत औषधे, अन्न, पाणी इत्यादी साधनांची पाठवणी करणे, लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मदत करणे. नौदल. नौदलामार्फत देखील तंबू, औषधे, अन्न यांची सहाय्यता केली जाते. इतर दले. अशाच प्रकारे इतर दल हे आपत्ती काळामध्ये आपापल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून आपत्तीग्रस्त लोकांची मदत करतात. भूकंप घटना व लष्करी मदत यामधील आपले स्वमत. भूकंपाची परिस्थिती निर्माण झाल्यावर भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी लष्कर मदत करते. भूकंप परिस्थिती संपेपर्यंत लष्कर भूकंपस्थळी कार्यरत असते. लष्कराशिवाय कोणतीही आपत्ती आटोक्यात आणणे शक्य होत नाही. माहिती मिळवण्याची साधने, इंटरनेट, दूरदर्शन, वर्तमानपत्र, रेडिओ इत्यादी. दुसरा उपक्रम, भारतातील पूर क्षेत्राची माहिती मिळवा आणि पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करा.
उदाहरणार्थ त्यांनी उत्तराखंडामध्ये झालेल्या 2013 मध्ये ढगफुटीमुळे आलेला पूर दिलेला आहे. अहवाललेखन पहिलं, भारतातील महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्रे. पहिलं केरळ, दुसरं कर्नाटक, तिसरं महाराष्ट्र, चौथं कोल्हापूर, 5 जम्मू, 6 काश्मीर. पूरस्थितीच्या घटना. पहिलं, केरळमधील पुराची घटना. दुसरं, पश्चिम महाराष्ट्रातील महापूर. तिसरं, अनियंत्रित विकासामुळे. चौथं, जम्मू काश्मीरमधील पूर. पाचवं, काश्मीरमधील पूर दुर्घटना. तिसरं, पुरामुळे होणारी हानी. पहिला, वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. दुसरं, घर, शासकीय इमारती, बँक, धान्य दुकान इत्यादी व पाणी प्रश्न. तिसरं, रस्ते वाहून गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. चौथं, दुर्गंधी पसरून रोगराई निर्माण होते. पाचवं, वीज, टेलिफोन यांच्या सुविधा थांबतात. सहावं, दरड कोसळते. चौथा आहे पूरस्थितीत लष्कराची होणारी मदत. पहिली, स्थलसेना. स्थलसेनेचे जवान पूरस्थितीत लोकांचा बचाव करतात. दुसरं, वायुदल. वायुदल अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी वस्तू लोकांपर्यंत पोहोचवतात व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. तिसरं, नौदल. नौदल पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवते. व इतर दल सुद्धा साधन सामग्री पोहोचवण्यास मदत करणार. पूरस्थिती व लष्करी मदत यामधील आपले स्वमत. पूरस्थिती ही अतिवृष्टी किंवा नदी नाले तुंबल्यामुळे निर्माण होते. अशा स्थितीत लष्कर विभाग खूप मदत करत असतो. लष्करी मदत मिळाल्यामुळे लोक सुरक्षित व सक्षम राहतात. सहावा मुद्दा, माहिती मिळवण्याची ठिकाणे. मोबाईल, इंटरनेट, वर्तमानपत्र, बातम्या, रेडिओ, सोशल मीडिया इत्यादी. कृतिकार्य. 4 कृती पूर्ण करण्यास दिलेले आहेत. कोणत्याही 2 करू शकता, परंतु आपण इथे 4ही पूर्ण करणार आहोत. पहिली कृती आहे, सुनामी असो वा ढगफुटी, लष्कराला सतत सज्ज राहावे लागते. या विषयावर गटचर्चा करा. महत्त्वाचे मुद्दे पुढे लिहा. उदाहरणार्थ त्यांनी पहिलं दिलं आहे, बाधित क्षेत्र गोविंद घाट, केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, नेपाळ. दुसरं दिलं आहे, हिंदी महासागरातील सुनामी 2004 साली. पहिलं लिहूया. 15 ते 16 जून 2013 मध्ये उत्तराखंडात विशेषतः केदारनाथमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. यावेळी केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. 2. लेह लडाख येथे 2010 मध्ये ढगफुटी. 3. चीनच्या सीमारेषेवरील भारताच्या लष्करी तळांना साधन सामग्री पोहोचवण्यास अडचण. कारण आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो, ती केव्हाही उद्भवते. या आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने शेवटचा उपाय म्हणजे लष्कर. त्यामुळे लष्कराला सतत सज्ज राहावे लागते. दुसरा, मुंबईतील एलिफंटस, प्रभादेवी व परळ रेल्वे स्थानकातील पादचारी पूल पाडल्यावर लष्कराला तातडीने पाचारण करून त्यांच्याकडून अल्पावधीतच नवीन पूल बांधून घेतला गेला. या घटनेबद्दल, पुलाबद्दल व लष्कराच्या सहयोगाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा. पहिला प्रश्न, पूल पाडल्यानंतर तुम्ही किती वेळा घटनास्थळी गेलात? दुसरा, पडलेल्या पुलाखाली जीवितहानी किती झाली? चौथं, पडलेल्या पुलाचे बांधकाम तुम्ही कसे केले? 4. बांधकामासाठी किती खर्च आला? 5. पूल कोणत्या कारणाने पडला असावा? 6. आर्थिक मदत कोणी केली? 7. पूल बांधण्यासाठी किती दिवस लागले? 8. पूल किती जुना होता? 9. पूल पाडल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? 10. पूल पडल्यावर किती जण जखमी झाले? तिसरा, भूकंप, भूसल्लखन, घर, बिल्डिंग कोसळणे अशा आपत्तीतून स्वतःचा बचाव कसा कराल? यावर गटामध्ये पटनाट्य लिहा व वर्गात सादर करा. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणाचे ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे भूकंपाची निर्मिती आणि प्रत्यक्ष क्रिया होते. स्वतःचा बचाव पुढील प्रमाणे आम्ही करू.
जर तुम्ही घरात असाल तर वजनदार टेबल किंवा एखाद्या फर्निचर खाली बसावे. दुसरं, जर गादीवर झोपले असाल तर तसेच पडून राहावे व उशीने आपले डोके झाकून घ्यावे. 3. जवळपास वजनदार वस्तूंपासून दूर राहावे. 4. विजेच्या खांबापासून दूर राहावे. 5. मोकळ्या मैदानात थांबावे. 6. लिफ्टचा वापर टाळावा. शेवटी मूल्यमापन, लेखनकामाचे मूल्यमापन आणि कृतिकार्याचे मूल्यमापन 20 प्रति 20 आणि 30 प्रमाणे शिक्षक करतील. धन्यवाद.